कडे या मार्गदर्शनाकडे आता सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलकांचं लक्ष लागलेलं आहे। आलेले सर्वच कांदा उत्पादक सर्व शेतकरी बंधू भगिनी मी जास्त बोलणार नाही। घामाने कष्टाने रक्ताचं पाणी करून शेतकरी कांदा पिकवतोय। हा मतदारसंघ किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त कांद्याचं उत्पादन होतंय। परंतु हा जो उन्हाळ कांदा आज जर बघितला तर मातीमोल कवडीमोल किमतीने विकला जातोय आणि म्हणून शेतकऱ्यांचा उद्रेक 18 मेला झाला आणि आज 26 मेला आज होतोय। सरकार सांगते एका बाजूला 1235 रुपयाने आम्ही कांदा खरेदी करतो, कालच त्यांनी फतवा काढला की 1580 रुपयांनी खरेदी करतो, पण प्रत्यक्षात किती कांदा खरेदी होणार आहे महाराष्ट्रामधून? फक्त 2 लाख मेट्रिक टन आणि महाराष्ट्रामध्ये कांद्याचं उत्पादन या वर्षी 170 लाख मेट्रिक टन होणार आहे 25-26 या वर्षामध्ये। आणि मग जर 2 लाख मेट्रिक टन खरेदी करणार असेल तर 1% सुद्धा खरेदी त्यांची होत नाही, म्हणजे 99% कांदा हा मातीच्या मोलामध्ये कवडी मोल भावामध्ये विकला जाणार आहे। आणि म्हणून आपल्या सगळ्यांची मागणी आहे की सरसकट कांद्याला 3000 रुपये हमी भाव दिलाच पाहिजे। 3000 रुपये भावाने कांदा खरेदीच केला पाहिजे, अशा प्रकारची मागणी या निमित्ताने करतो। मगाशी ताईंनी सांगितलं खताच्या किमती वाढल्या, डिझेल मिळत नाही, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, सगळ्या शेतीमालाला भाव नाही। दुसऱ्या बाजूला जी नाफेड आणि LCCFच्या माध्यमातून खरेदी चालली ती खरेदी अत्यंत फसवी आहे। त्यांचे जे दलाल आहे त्या दलालांना पैसे कमावण्यासाठी दिलेलं हे साधन आहे आणि म्हणून ती खरेदी मार्केट कमिटी मधूनच झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतो। आणि 2 लाख मेट्रिक टन नाही तर यांनी 25% म्हणजे कमीत कमी 8-10 लाख मेट्रिक टनाची खरेदी कांद्याची करावी आणि उरलेला माल हा देखील 3000 रुपयाने खरेदी करावा, अशा प्रकारची मागणी मी या निमित्ताने करतो। मगाशी शोभाताई बोलत होत्या की आपण 2024 मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जसा दणका दिला या भागामधून वाजे साहेब असेल, मी असेल, शोभाताईंना निवडून दिलंय आणि म्हणून माझी विनंती आहे की आपण जो विश्वास आमच्यावरती टाकलाय लोकसभेमध्ये सातत्याने शोभाताई असतील, वाजे साहेब असतील, मी असेल, लंके साहेब असतील, आम्ही सगळेच महाविकास आघाडीचे सगळेच खासदार त्या ठिकाणी प्रश्न विचारतोय, पायऱ्यांवरती आंदोलन करतोय आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये देखील आम्ही तुमच्या पाठीमागे राहून आपला प्रश्न कसा सातत्याने सुटेल यासाठी प्रयत्न करू, एवढंच या निमित्ताने बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज